मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये NCMC कार्डसाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून NCMC प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। या कार्डच्या माध्यमातून संपूर्ण जे काही सेवा आहे मंडळाच्या त्यांना या डिजिटल स्वरूपात मिळणार आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात जी काही नोंदणी आहे सुरू झालेली आहे। तर आता याच्यासाठी जे काही जवळपास 3000 पेक्षा जास्त एजंटची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु बऱ्याच जणांना याची जी काही नवीन एजंटची आयडी कशा पद्धतीने घ्यायची आहे, ज्याला आपण फ्रँचायझी रजिस्ट्रेशन सुद्धा म्हणतो, तर हे याची जी काही आयडिया नाही आहे, तर ही आयडी तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची माहिती जाण्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपले जे कोणी इच्छुक मित्र असतील ज्यांना याची आयडी पाहिजे असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईनमध्ये। मित्रांनो, तुम्हाला यासाठी अर्ज, पात्रता, कागदपत्रे, एजंट आयडी घेण्यासाठी काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही बेसिक माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे। जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आहे म्हणजे MSRTC म्हणून ज्याला आपण ओळखतो, तर या कंपनी सोबत म्हणजे या मंडळासोबत एक मुख्य कंपनी पार्टनर म्हणून काम करत आहे इबिक्स कॅश। तर हे NCMC जे काही प्रोजेक्ट आलेला आहे, तर या प्रोजेक्टसाठी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 140 कोटी रुपयाचा करार जे आहे या कंपनीसोबत झालेला आहे। आणि आता सर्व जे काही काम आहे ते इथे इबिक्स कॅश नावाची कंपनी पाहत आहे। आणि जी काही एजंटला जे काही आयडी जे काही म्हणजे एजंट रजिस्ट्रेशन, फ्रँचायझी रजिस्ट्रेशन जे आहे त्याचं संपूर्ण जे काही काम आहे ते इबिक्स कॅशकडे देण्यात आलेलं आहे। तर हे मुख्य कंपनी आहे आणि यांच्या माध्यमातून जे काही सर्व्हिस प्रोसेस आहे राज्यभरामध्ये इबिक्स कॅश नावाच्या कंपनीच्या माध्यमातून ऑलरेडी 3000 पेक्षा जास्त एजंटची नेमणूक करण्यात आलेली आहे। आणि हे एजंट ग्रामीण भागामध्ये जे काही डेपो आहेत त्या ठिकाणी जी काही नोंदणी आणि रिचार्जची सेवा या ठिकाणी सध्या आता MSRTC सोबत काम करण्यासाठी मुख्य पार्टनर म्हणून इबिक्स कॅश आणि NSDL पेमेंट बँक या दोन मुख्य कंपन्या असल्यामुळे आता एजंटची जी काही नेमणूक आहे ती नेमणूक सुद्धा इबिक्स कॅश नावाची कंपनी आणि NSDL पेमेंट बँक या दोन कंपन्यांच्या माध्यमातून एजंटची काही मला सुद्धा नोंदणी करायची असेल तर तुम्हाला जे काही दोन कंपन्या आहेत इबिक्स कॅश आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमची जी काही नोंदणी आहे ती करता येणार आहे। आणि राहिला विषय ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा, तर सध्या पब्लिकमध्ये जी काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते होणार नाही तुमचं। तुम्ही बाहेरून किंवा फ्रँचायझी घ्यायचीच असेल तर तुम्हाला या दोन कंपन्यांकडे तुमचं बिकम ॲन एजंट किंवा मग फ्रँचायझी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। त्याची सुद्धा प्रोसेस आपण पुढे पाहणार आहोत। सार्वजनिकरित्या अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सार्वजनिकरित्या कुठेही अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। त्या स्थानिक पातळीवरूनच जे काही अर्ज आहे ते अर्जाची प्रोसेस ही बेसिक माहिती आपण पाहिलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याची यादी मी तुम्हाला सांगतो। तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड लागणार आहे। सेकंड नंबरला तुमचं मास्क आधार कार्ड लागणार आहे, ज्याची सुरुवातीचे 8 डिजिट जे आहे ते हाईड केलेले असतात आणि फक्त शेवटचे 4 डिजिट जे आहे ते व्हिजिबल असतात। असं तुमचं जे काही मास्क आधार कार्ड आहे ते लागणार आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं शॉप आहे ज्या ठिकाणी तुम्ही हे सर्व्हिस देणार आहात NCMC कार्ड रजिस्ट्रेशनची, तर त्या ठिकाणचे तुमचे जे काही शॉपमधला जिओ टॅगिंगचा आतमधला फोटो, एक इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा फोटो, असे 2 जिओ टॅगिंगचे फोटो तुमच्या दुकानचे आतमधले बाहेरचे हे लागणार आहे। हे झाले 3। त्यानंतर चौथा आहे या ठिकाणी जे काही शॉप ॲक्ट आहे, तुम्ही ज्या ठिकाणी जे काही तुमचा शॉपचा ॲड्रेस आहे त्याचा ॲड्रेस प्रूफ तुम्हाला द्यावं लागणार आहे। म्हणजे कुठे तुम्ही हे काम करणार आहे त्यासाठी प्रूफ द्यावं लागेल। ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही शॉप ॲक्ट लायसन्स देऊ शकता, उद्यम सर्टिफिकेट देऊ शकता, किंवा तुमच्या याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही तिसरं असेल CSCचं सर्टिफिकेट, किंवा या ठिकाणी जर महाई सेवा केंद्र चालवत असाल त्याचं काही असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। हे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून द्यावं लागणार आहे। त्यानंतर समोरचा आहे 5वा नंबरचा पॉईंट। 5वा नंबरचा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला क्रॉस चेक किंवा मग बँकेचं पासबुक हे तुम्हाला स्कॅन जे काही आहे ते लागणार आहे, स्कॅन करून तुम्हाला ठेवायचं आहे, बँकेचं पासबुक किंवा मग कॅन्सल चेक। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे, सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्हाला 30,000 रुपये जे आहे ते जमा करावे लागणार आहेत। 30,000 रुपये जे आहेत ते कुठे तुम्हाला जमा करावे लागणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर दिलेल्या इथे जे काही ICICI बँक आहे, जे ज्यांचं इबिक्स कॅश नावाची कंपनी आहे त्यांच्याच जे काही अकाउंट आहे कंपनीचं, त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हे पैसे जमा करावे लागतील। म्हणजे त्याचं जे काही IFSC कोड, अकाउंट नंबर, बँकेचं नाव याची डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट लावलेला आहे ते तुम्ही पाहू शकता। या अकाउंट नंबरवरती बरोबर नंबर पाहून घ्या। तुम्हाला जर खरोखर हे घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्यावरती जे काही पैसे आहेत 30,000 रुपये पाठवावे लागतात। तर आधी तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि नंतरच तुम्हाला हे पैसे पाठवायचे आहे, गोष्ट लक्षात ठेवा। पैसे पाठवताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तेच कंपनीचं नाव येत आहे का, अकाउंट नंबर तेच आहे का, IFSC कोड तेच आहे का, क्रॉस चेक वगैरे करायचं आहे, नंतरच तुम्हाला काळजीपूर्वक हे करायचं आहे, कारण की रक्कम मोठी आहे त्याच्यामुळं। आणि या 30,000 रुपयाच्या तुम्हाला बदल्यात रिटर्नमध्ये काय मिळणार आहे ते सुद्धा सांगतो।
आता हे संपूर्ण जी काही डॉक्युमेंटची यादी आहे तुम्हाला समजलं असेल. जे तुम्ही 30,000 रुपये देणार आहात त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला त्यांच्याकडून एक मशीन मिळणार आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि प्रिंटरचं समजा त्याच्यातून आपल्याला जी काही रिसिप्ट आहे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर ती तुम्हाला कस्टमरला द्यावी लागणार आहे. त्यासाठी तुमचे जे काही पैसे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेत आहेत. तर अशा पद्धतीने जी काही कागदपत्राची प्रोसेस होती. आता महत्त्वाचं डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे ती मी तुम्हाला रिपीट करतो. सुरुवातीला जे काही पॅन कार्ड आहे त्याचा सेकंड नंबर आहे मास्क आधार कार्ड. तिसरा नंबर आहे तुमच्या शॉपचं लोकेशन आतमधलं आहे, बाहेरचं जिओ टॅगिंगचा फोटो लागणार आहे. त्याचा चौथा आहे तुमच्या शॉपचा ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला जॉब ॲक्ट लायसन्स, उद्यम सर्टिफिकेट किंवा CSC किंवा माय सेवा केंद्राचं काही असेल तर ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढचं आहे तुमचं जे काही बँक पासबुक किंवा मग कॅन्सल चेक. आणि शेवटचं आहे तुम्हाला जे काही ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि तुमचं जे काही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्हाला 30,000 रुपये त्यांच्याकडे जमा करावे लागणार आहे. हे पैसे तुम्हाला त्यांची जी काही कंपनी आहे इबिक्स कॅश मुख्य पार्टनरमध्ये आहे त्यांच्या अकाउंटला हेच पैसे तुम्हाला जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ID जनरेट होईल आणि ID जनरेट झाल्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून एक मशीन मिळेल, POS नावाची मशीन, पॉईंट ऑफ सेल. आणि त्याच्या माध्यमातून जी काही जसं की रेशन कार्ड धान्य दुकानामध्ये जी मशीन असते त्या टाईपची मशीन तुम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे. आणि त्यानंतर तुमची काही रजिस्ट्रेशनचं काम सुरू होईल. त्यानंतर रिचार्ज वगैरे सुद्धा त्याच्यामधून तुम्हाला टाकता येईल आणि त्याच्यावर तुम्हाला जे काही कमिशन आहे थोडंफार ते कमिशनसुद्धा मिळणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही एकंदरीत प्रोसेस आहे. तुम्ही सुद्धा यासाठी इच्छुक असाल NC-MC रजिस्ट्रेशन एजंट बनण्यासाठी फ्रँचायझी तुम्हाला घ्यायची असेल याची तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. भरपूर जण विचारत होते कशा पद्धतीने याची प्रोसेस आहे, कुठेही माहिती अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही पब्लिकमधून शोधत असाल तर पब्लिक लॉगिन मारून तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. कुठेही तुम्ही कोणालाही एखादं CSC सेंटर असेल, माही सेवा केंद्र असेल, तुमच्याकडे जर जास्त ग्राहक येत असतील तर तुम्हाला सुद्धा याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तुम्ही घेऊ शकता. नक्कीच तुमचं हे फायद्याचं ठरणार आहे. किंवा ज्याला आपण बस स्थानक म्हणतो ज्या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट अधिकारी किंवा मग जे काही व्यवस्थापक असतात तिथचे त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला जे काही अर्ज आहे ते करावं लागणार आहे. इतर जर कुठेही तुम्हाला ऑनलाईन फेक वेबसाईटवरती किंवा कुठेही तुम्ही इथे तुमचे काही अर्ज करू नका. कोणालाही तुमचे काही डॉक्युमेंट्स आहे ते पाठवू नका अनोळखी व्यक्तीला, जेणेकरून तुमची जी काही फसवणूक आहे ती या माध्यमातून होणार नाही. कारण की बरेच जण तुम्हाला अशा भेटतील की तुम्हाला मितीलाच जे आहे ते म्हणजे जे काही बस स्थानक आहेत तिथले व्यक्ती विश्वासात घेऊनच तुम्हाला संपूर्ण प्रोसिजर जी आहे ती करायची आहे. ते तुम्हाला याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन देतील. त्यांना त्यानंतर ज्यांच्याकडे कुणाकडे एखादी एजन्सी असेल, न्यूजपेपर एजन्सी वगैरे त्यांना. आणि तिसरं आहे या ठिकाणी जे काही दुकान असेल तुमचं शॉप, अशा लोकांना याच्या जे काही प्रिफरन्स आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सांगितलेलेच आहे. त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिटची सुद्धा माहिती सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, अर्ज कुठे करावा लागेल, अशा पद्धतीची संपूर्ण बारीक सारीक माहिती, सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम असेल, त्यानंतर संपूर्ण माहिती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. जे काही बसस्थानक असेल तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा किंवा मग जे काही ऑफिस असेल तिथे जा, त्यांच्याशी जिथे अधिकारी आहेत त्यांना जे काही NC-MC कार्ड फ्रँचायझी रजिस्ट्रेशनबद्दल विचारणा करा. तुम्हाला नक्की गाईड करतील. तिथून तुम्हाला संपर्क क्रमांकसुद्धा कंपनीसोबतचे मिळून जातील. कंपनीचे सुद्धा काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट आहे ते करून देतील. आणि तुमची जी काही डॉक्युमेंट वगैरे पाठवल्यानंतर तुमची जी काही सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम पाठवल्यानंतर तुमचं जे काही ID जनरेशनसाठी पाठवलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमची ID मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. अशा पद्धतीची मित्रांनो ही संपूर्ण अशी माहिती होती. ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जे कोणी आपले इच्छुक मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही जी काही माहिती सुचवायची असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सुचवू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.